गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजपैकी पहिली प्रॉपर्टी वेपर प्रेशर लोवरिंग ही कंप्लीट केली होती. आता आपल्याला दुसरी प्रॉपर्टी बघायची आहे, जी आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन ही प्रॉपर्टी बघण्याआधी तुम्हाला सगळ्यात पहिले बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन इथे दिलेली आहे, जी तुम्हाला 11वीच्या पुस्तकातून रिकॉल करायला सांगितलेली आहे. आपल्याला झालेला आहे बॉइलिंग पॉईंट हा टॉपिक. So recall the boiling point of liquid is the temperature at which its vapor pressure equals to the applied pressure. त्याचं व्हेपर प्रेशर आणि अप्लाइड प्रेशर ज्या टेम्परेचरला सेम असतं त्या टेम्परेचरला किंवा त्या पॉईंटला आपण बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो. फॉर लिक्विड्स इन ओपन कंटेनर्स द अप्लाइड प्रेशर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जर लिक्विड्स ओपन कंटेनरमध्ये ठेवलेले असेल तर अप्लाइड प्रेशर हे नेहमी ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं सेम असतं, म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक एवढं कन्सिडर आपण करत असतो. जर ते क्लोज्ड कंटेनरमध्ये असेल तर क्लोज कंटेनरच्या ठिकाणी हे दोन्ही कन्सेप्ट येतील, व्हेपर प्रेशर आणि अप्लाइड प्रेशर. सो जर ओपन कंटेनर असेल तर हा भाग येणारच नाही. इट हॅज बीन found that the boiling point of a solvent is elevated by dissolving a non-volatile solute into it. आता बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन याचा अर्थ काय? इन्क्रीज होणे. मग हा इन्क्रीज कशा पद्धतीने होतो बॉइलिंग पॉईंट? ज्या वेळेला तुम्ही त्यामध्ये एखादं नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करता त्यावेळेला प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा सोल्युशनचा तुमचा बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज झालेला दिसतो. मग हा का इन्क्रीज होतो? कारण त्यामध्ये तुम्ही नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करता. एवढंच आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. याच गोष्टीवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत या पूर्ण टॉपिकच्या. दस द सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट बॉईल ॲट अ टेम्परेचर हायर दॅन दॅट ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा सपोज 100 डिग्री सेल्सिअस एवढा जर बॉइलिंग पॉईंट असेल, सपोज तुमचं प्युअर सॉल्व्हंट आहे वॉटर, तर त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि त्यात जर तुम्ही एखादं नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलं तर 100पेक्षा त्याचा जो येणारा बॉइलिंग पॉईंट आहे समोरच्या सोल्युशनचा हा नेहमी इन्क्रीज झालेला असेल असं आपल्या लक्षात येईल. यालाच आपण म्हणतो एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इफ TB0 इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. समजा TB0 हा आपला सिम्बॉल आपण घेतला बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्व्हंटसाठी, अँड TB इज दॅट ऑफ सोल्युशन, आणि सोल्युशनसाठी सिम्बॉल घेतला TB. तर मग आपल्याला मॅथमॅटिकली बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनचं स्टेटमेंट जर लिहायचं असेल तर ते असं लिहिता येईल की TB इज ऑलवेज ग्रेटर दॅन TB0. TB इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड TB0 इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर solvent. The difference between the boiling point of the solution and that of pure solvent at any given constant pressure is called as boiling point elevation. कोणत्याही या दोन्ही टेम्परेचरमधला जो येणारा डिफरन्स आहे या डिफरन्सलाच आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट असं म्हणू. म्हणजेच चेंज इन बॉइलिंग पॉईंट आला, टेम्परेचरमध्ये चेंज आला, म्हणून मग आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन हे लिहायचं असेल, समजा आपल्याला एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ह्याचं स्टेटमेंट मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करण्यासाठी पुढे दिलेलं 2.12 नंबरचं इक्वेशन इथे तुम्हाला दिलेलं आहे. डेल TB म्हणजे चेंज इन TB, चेंज इन बॉइलिंग पॉईंट म्हणजेच एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज इक्वल्स टू TB मायनस TB0. TB इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड TB0 इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हे तुम्हाला मिळालं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, इक्वेशन नंबर 2.12. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक इथे आहे 2.8.1 नंबरचा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोवरिंग. म्हणजे आत्ताच जो आपण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हा टॉपिक बघितला, याला आपण आधी बघितलेला जो वेपर प्रेशर लोवरिंगचा कन्सेप्ट होता, त्या दोघांची तुलना इथे बघायची आपल्याला, कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोवरिंग बरोबर बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनची. टू अंडरस्टँड द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी लेटस कम्पेअर द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आपल्याला आधी इथे त्याबरोबर कम्पेअर करायचं आहे. अँड दोज ऑफ प्युअर सॉल्व्हंट, the vapor pressures of solutions and pure solvent are plotted as a function of temperature as shown in the figure 2.6. खाली दिलेल्या फिगरमध्ये
व्हेपर प्रेशर हे टेम्परेचरचं फंक्शन आहे असं कन्सिडर करून एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर आणि वाय ॲक्सिसवर व्हेपर प्रेशर घेऊन आपण प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन या दोघांचंही व्हेपर प्रेशरचे ग्राफ इथे ड्रॉ करून घेतलेले आहे. ए बी हा एक कर्व आपल्याला सॉल्व्हंटसाठी मिळालेला आहे आणि सी डी हा दुसरा कर्व इथे आपल्याला सोल्युशनसाठी मिळालेला आहे. याचं जे एक्सप्लेनेशन आहे पुढे डायग्रामचं ते आता आपण पुढे बघूया. As stated in section 2.7 that at any temperature the vapor pressure of a solution is lower than that of pure solvent. Hence the vapor pressure temperature curve of a solution CD lies below that of solvent AB. आपण आधीच बघितलं होतं की व्हेपर प्रेशर एखाद्या सोल्युशनचं हे नेहमी कमी राहील प्युअर सॉल्व्हंटपेक्षा, कारण त्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करतो, त्यामुळे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर घडून येतं. हे आपण आधीच शिकलेलं आहे. त्यामुळे हेन्स द व्हेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ अ सोल्युशनचा जो सी डी कर्व आहे तो बिलो आलेला आहे, बिलो दी सॉल्व्हंट ए बीच्या कर्वच्या तो खाली आलेला आहे. यावरूनच आपल्या या दोन कर्वच्या पोझिशनवरून लक्षात घ्यायचं आहे की व्हेपर प्रेशर लोअरिंग इथे झालेलं आहे. या ग्राफ थ्रू आपण ते बघू शकतो आहे. मग द डिफरन्स बिटवीन द टू व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज अ टेम्परेचर अँड व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज प्रेडिक्टेड बाय दी इक्वेशन. द डिफरन्स बिटवीन टू, दोघांमधला जो फरक आहे, व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज टेम्परेचर, म्हणजे जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं तसं तसं व्हेपर प्रेशर इन्क्रीज होत जातं. अँड दी व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज प्रेडिक्टेड बाय दी इक्वेशन. व्हेपर प्रेशर कसं इन्क्रीज होतं किंवा थ्रू इन्क्रीज होतं, कशावर डिपेंड आहे त्याचं इक्वेशन आपण अगोदरच बघितलं आहे. मोल फ्रॅक्शनवालं जे काल आपण परवाच्या व्हिडिओमध्ये जे आपण डिराईव्ह केलं होतं, डेल पी इज इक्वल टू x2 इंटू P1 द इंटरसेक्शन ऑफ दी कर्व सी डी. मग आता पुढे सी डीचा जो इंटरसेक्शन पॉईंट, सी डी कर्वपासून एक इंटरसेक्शन पॉईंट आपण टेम्परेचरच्या म्हणजे एक्स ॲक्सिसवर जर काढून घेतला तर करस्पॉन्डिंग टू द 760 मिलीमीटर इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. हा त्याचा बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आला, जो इंटरसेक्शनचा पॉईंट आला त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणूया. मग द सिमिलर इंटरसेक्शन ऑफ द कर्व ए बी इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. ए बी कर्ववरून जो इंटरसेक्शन पॉईंट काढू, कारण ए बी हा प्युअर सॉल्व्हंटचा कर्व आहे, त्यामुळे ए बीवरून जो इंटरसेक्शन पॉईंट आपण खाली घेऊ तो राहील प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट. अशा पद्धतीने या कर्ववरून तुम्हाला दोघांचे सुद्धा बॉइलिंग पॉईंट मिळाले, प्युअर सॉल्व्हंटचा सुद्धा मिळाला आणि सोल्युशनचा सुद्धा मिळाला. मग इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट द बॉइलिंग पॉईंट टी बी ऑफ द सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे ना, फिगरमध्ये बघा टी बी हा हायर दिसतो आहे तुम्हाला दॅन द TB नॉट, म्हणजे प्युअर सॉल्व्हंटपेक्षा, प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आपल्याला जास्त मिळालेला इथे लक्षात येतो आहे ग्राफवरून. सो ॲट द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड इट्स व्हेपर प्रेशर इज इक्वल टू द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ज्या वेळेला एखादं लिक्विड बॉईल होतं, म्हणजेच त्याचा बॉइलिंग पॉईंटवर जे वेळेला ते असतं, त्या टेम्परेचरला ज्या वेळेला ते असतं त्यावेळेला त्याचं व्हेपर प्रेशर जे असतं ते नेहमी इक्वल टू द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. मग इन ऑर्डर टू रीच द बॉइलिंग पॉईंट, मग ज्या वेळेला आपल्याला एखाद्या लिक्विडच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे, देन द सोल्युशन अँड दी सॉल्व्हंट मस्ट बी हिटेड टू ए टेम्परेचर ॲट विच देअर रिस्पेक्टिव्ह व्हेपर प्रेशर्स अटेन द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच ज्या वेळेला आपल्याला एखाद्या सोल्युशनला किंवा सॉल्व्हंटला त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत हीट करायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की त्याचं व्हेपर प्रेशरनी 1 ॲटमॉस्फेरिक एवढं अटेन तिथे केलं पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला त्याचा बॉइलिंग पॉईंट हा करेक्ट मिळेल. मग ॲट एनी गिव्हन टेम्परेचर द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. जे व्हेपर प्रेशरच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे प्युअर सॉल्व्हंटपेक्षा नेहमी कमी राहील. मग हेन्स द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन नीड्स हायर टेम्परेचर टू रीच द 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला पोहोचेपर्यंत जास्त टेम्परेचर लागेल दॅन दॅट निडेड टू द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. मग इन अदर वर्ड्स द सोल्युशन मस्ट बी हिटेड टू हायर टेम्परेचर टू कॉज इट टू बॉईल दॅन दी प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटला जितकं टेम्परेचर लागणार नाही तितकं सोल्युशनला जास्त टेम्परेचर लागेल, म्हणूनच बॉइलिंग पॉईंट सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनचा इथे जास्त येईल. ठीक आहे ना, यावरूनच तुम्हाला म्हणता येईल इथे तुमची एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट झालं ड्यू टू द ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट.
आता तुम्हाला इथे नेक्स्ट टॉपिक दिलेला आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. दच मोलॅलिटी आपण 11th आधीच बघितलेलं आहे. मोलॅलिटी हा एक कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड असणारा कन्सेप्ट आहे. मोलॅरिटी नॉर्मॅलिटी हे काय आहे तर सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. सो मग ΔTB म्हणजेच बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं मोलॅलिटीला. जसं आपण तिकडे एलिव्हेशन जसं आपण व्हेपर प्रेशरचा संबंध हा मोल फ्रॅक्शनशी लावला होता, तसा इथे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनचा संबंध आपण मोलॅलिटी बरोबर लावतो आहे. मग बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी, और हे जर प्रपोर्शनॅलिटीचं साईन आपण काढलं, इक्वल टूचं साईन ठेवलं, तर तुम्हाला नवीन इक्वेशन मिळतं ΔTB इज इक्वल टू KB इंटू M. KB हा आपण इथे कॉन्स्टंट पुट केलेला आहे. इक्वेशन मिळालं तुम्हाला 2.13 नंबरचं, वेअर M इज द मोलॅलिटी. M इथे आपला मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन आहे. थोडक्यात काय कॉन्सन्ट्रेशन. द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट KB इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो आहे आपला KB त्यालाच म्हणतो आपण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, और मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, और इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, हे त्याचे 3 नावं आहेत. मग इफ M इज इक्वल टू 1, सपोज Mची व्हॅल्यू 1 असेल तर तुम्हाला नवीन इक्वेशन मिळालं. समजा मोलॅलिटी 1 मोलाल असेल तर ΔTB इज इक्वल टू KB हे नवीन इक्वेशन तुम्हाला इथे मिळालं. दस द इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजेच काय झाला, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन प्रोड्यूस बाय दी 1 मोलाल सोल्युशन. 1 मोलाल सोल्युशननी मिळालेला बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनचं टेम्परेचर किंवा डिफरन्स म्हणता येईल त्याला, तो म्हणजेच तुमचा इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट झाला. पुढे आता इथे युनिट्स ऑफ KB दिलेले आहेत. KB इज इक्वल टू ΔTB अपॉन M आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. सो ΔTBचं युनिट K म्हणजे केल्व्हिन. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजे टेम्परेचर आहे. सो टेम्परेचरचं युनिट आपण इथे K घेतो आहे केल्व्हिन, अपॉन मोलॅलिटीचं युनिट आपण लिहून घेऊ मोल पर किलोग्राम किंवा मोल इंटू किलोग्राम इन्व्हर्स. मग यांना जर एकत्र लिहायचं असेल एका युनिटच्या फॉर्ममध्ये तर केल्व्हिन इंटू किलोग्राम, जो इन्व्हर्स होता तो इन्व्हर्स निघून गेला आणि मोल इन्व्हर्स झाला. अशा पद्धतीने केल्व्हिन किलोग्राम मोल इन्व्हर्स हे युनिट झालं तुमचं KBचं म्हणजेच इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट. वी आर डीलिंग विथ द सिस्टीम हुज टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट. आपण अशा सिस्टीमबद्दल हा सगळा अभ्यास करतो आहे ज्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट नसतं इथे. मग देअरफोर वी कॅन नॉट एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे मोलॅलिटीमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही विथ चेंजेस विथ द टेम्परेचर. कारण मोलॅलिटी हे जे कॉन्सन्ट्रेशनची पद्धत आहे हे टेम्परेचर बरोबर चेंज होत जातं. मग आपलं इथे टेम्परेचर कॉन्स्टंट नाही, मग टेम्परेचर कॉन्स्टंट नसताना मोलॅलिटीमध्ये कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करणं चुकीचं ठरेल. विथ व्हेअरॅज मोलॅलिटी इज द टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. देअरफोर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इज एक्सप्रेस्ड इन मोल पर किलोग्राम दॅट इज मोलॅलिटी रादर दॅन मोल पर लिटर दॅट इज मोलॅरिटी. ठीक आहे, अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इज एक्सप्रेस्ड इन मोल पर KG आपण हे मोलॅलिटीच्या फॉर्ममध्ये इथे एक्सप्रेस करतो रादर दॅन द मोलॅरिटी. मोलॅरिटीमध्ये न करता आपण हे मोलॅलिटीमध्ये इथे घेतलेलं आहे, नाही तर आपण मोलॅरिटीमध्ये घेतलं असतं. पण आता आपल्याला पुढे जो टॉपिक स्टडी करायचा आहे तो आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन थ्रू तुम्ही मोलार मास एखाद्या सोल्यूटचं कसं कॅल्क्युलेट करणार. तुमच्या सोल्युशनमध्ये नॉन मोलाटाईल सोल्यूट तुम्ही ॲड केलेलं आहे, त्यामधलं जे सोल्यूट आहे त्याचं काय मोलार मास आहे ते तुम्ही बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनच्या हेल्पनी डिराईव्ह करू शकता किंवा कॅल्क्युलेट करू शकता. ते आता कशा पद्धतीने करायचं त्यासाठीचं एक छोटंसं डेरिव्हेशन आता आपल्याला पुढे बघायचं आहे. सो मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हा पॉईंट आता आपण बघूया. द इक्वेशन 2.13 इज ΔTB इज इक्वल टू KB इंटू M. आत्ताच वर मिळालेलं जे मोलॅलिटीच्या ठिकाणी आपण मिळालेलं इक्वेशन आहे ते परत लिहून घेतलं आपण. ΔTB इज इक्वल टू म्हणजे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट KB इंटू M दॅट इज मोलॅलिटी. Suppose we prepare a solution by dissolving W2 gram of solute in W1 gram of solvent. समजा आता आपलं जे सोल्युशन आहे त्यांचे मासेस आपण इथे कन्सिडर करतो आहे की W2 ग्राम एवढं सोल्यूट आपण सपोज W1 ग्राम एवढ्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केलं, मिक्स केलं, तर मग मोल्स ऑफ सोल्यूट ऑफ W1 ग्राम ऑफ सॉल्व्हंट
मग सॉल्व्हंटचे मोल्स ऑफ सोल्यूट इन W1 ग्राम ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे सोल्यूटचे मोल्स कसे कॅल्क्युलेट करणार, तर W2/M2. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास ऑफ अ सबस्टन्स अपॉन मोलार मास ऑफ अ सबस्टन्स. मग त्यानुसार सोल्यूटचा फॉर्म्युला आपण तयार केला W2/M2, व्हेअर M2 इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. इथे या ठिकाणी M2 काय आहे तुमचं, तर मोलार मास ऑफ सोल्यूट आहे. मग मास ऑफ सॉल्व्हंट सेम, मास ऑफ सॉल्व्हंटसाठी आपण काय करणार, W1 ग्राम आपल्याला माहिती आहे, सॉल्व्हंटचं मास आपण आत्ता वरतीच कन्सिडर केलं की सॉल्व्हंट W1 ग्राममध्ये तुम्ही सोल्यूट मिक्स केला. मग मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू W1 ग्राम. मग या W1 ग्रामला तुम्हाला किलोग्राममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर W1 ग्राम डिवायडेड बाय 1000 ग्राम. ठीक आहे ना, 1000 ग्राम पर केजीने त्याला डिवाईड केलं. सो तुम्हाला W1/1000 kg तुम्ही ते कन्वर्ट करून घेतलं किलोग्राम. कारण मोलॅलिटी ही जी कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे ही आपण ग्राममध्ये न बघता किलोग्राममध्ये बघत असतो, कारण त्याच्या फॉर्म्युल्यामध्येच आहे मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. त्यामुळे तुम्हाला मास कसं लागेल सॉल्व्हंटचं, किलोग्राममधलं लागेल, म्हणून आपण ते आधीच कन्वर्ट करून घेतलं. मग आता आपण मोलॅलिटीचं एक्सप्रेशन लिहूया. मोलॅलिटीचा जो आपला फॉर्म्युला आहे तो इथे लिहून घेतला. मग मोलॅलिटी M इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. आलं मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. मग मोल्स ऑफ सोल्यूट आत्ताच वर आपण डिराईव्ह केलं W2/M2, ती मिळालेली क्वालिटी तिथे टाकून दिली क्वांटिटी W2/M2 मोल डिवायडेड बाय मास ऑफ सोल्व्हंट इन किलोग्राममधली व्हॅल्यू आत्ताच डिराईव्ह केलेली W1/1000 किलोग्राम, ती तिथे टाकून घेतली. मग हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर W2/M2 होतं ते तसंच्या तसं राहिलं, तर दुसरे जे खालचे डिनॉमिनेटर आहे ते इंटरचेंज होऊन जातील. 1000 वर जाईल न्यूमरेटरला आणि जे M2 आहे ते खाली येईल डिनॉमिनेटरला. बस तसंच्या तसं लिहून घेतलं. 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 मोल इंटू किलोग्राम इनवर्स. ठीक आहे, हे युनिट्स अगोदरच होते. मोल्स ऑफ सोल्यूटमध्ये मोल इन युनिट होतं आणि खाली किलोग्राम, त्यामुळे मोलॅलिटीचं युनिट मोल इंटू किलोग्राम इनवर्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला मिळाला 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. आता हा जो Mचा मिळालेला फॉर्म्युला आहे तो वर आपला 2.13 नंबरच्या इक्वेशनमध्ये Mच्या ठिकाणी जर पुट केला तर तुम्हाला नवीन इक्वेशन मिळेल. सबस्टिट्यूटिंग ऑफ दिस व्हॅल्यू ऑफ M इन इक्वेशन 2.13 गिव्ज डेल TB इज इक्वल टू KB इंटू M होता. तर Mच्या ठिकाणी ही नवीन व्हॅल्यू पुट केली 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. तर हेन्स M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल TB अपॉन W1. हा आता फॉर्म्युला आपण इंटरचेंज करून मिळवला आहे. आपण काय केलं, 2.13 नंबरच्या इक्वेशनमध्ये मिळालेली Mची व्हॅल्यू फक्त पुट केली. आता आपल्याला या फॉर्म्युल्यावरून हा जो वरती मिळालेला फॉर्म्युला आहे Mची व्हॅल्यू पुट केल्यानंतरचा तो झाला तुमचा डेल TB इज इक्वल टू KB इंटू 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. म्हणजे डेल TB इज इक्वल टू फॉर्म्युला झाला, म्हणजे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन इज इक्वल टू झालं. पण आपल्याला जर M2 कॅल्क्युलेट करायचा असेल, म्हणजे मोलार मास कॅल्क्युलेट करायचं असेल सोल्यूटचं, तर तुम्हाला फॉर्म्युला पूर्णपणे इंटरचेंज करावा लागेल. मग M2 जर या बाजूचं राईट हँड साईडचं लेफ्ट हँड साईडला आलं तर तुमच्या इकडच्या सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातील. 1000 इंटू W2 तसाच राहील, KB न्यूमरेटरला होता तो तसाच आहे, फक्त इथे जो डेल TB होता M2 वर इकडे गेला, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेला, तर डेल TB इकडे जर आलं ते डिनॉमिनेटरला आलं डेल TB इंटू W1. फक्त इथे M2 आणि डेल TBची पोझिशन आपण इंटरचेंज करून घेतली आणि तुम्हाला फॉर्म्युला मिळाला मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल TB इंटू W1. बाकी सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्हाला नोन असतील तर तुम्ही मोलार मास ऑफ सोल्यूट या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकता. इथे तुमचा मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट हा टॉपिक संपला. आता या फॉर्म्युल्यावर डिपेंड असणारे काही न्यूमरिकल तुम्हाला पुढे दिलेले आहे, जसं की प्रॉब्लेम नंबर 2.6 मध्ये द नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथिल ॲसिटेटचा बॉइलिंग पॉईंट प्रोव्हाइडेड आहे. अ सोल्युशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट इन 150 ग्राम ऑफ इथिल ॲसिटेट बॉइल्स ॲट 84.27 डिग्री सेल्सिअस. इथे आता तुम्हाला त्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही नॉन वोलाटाईल सोल्यूट ॲड केलं त्याचा
वेट पण दिलेलं आहे 150 ग्राम ऑफ इथिल ॲसिटेट, हे इथिल ॲसिटेटचं मास दिलेलं आहे, प्लस 50 ग्राम हे नॉन वोलाटाईल सोल्यूटचं मास दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही मास इथे प्रोव्हाइडेड केलेले आहे W1 आणि W2. हेन्स इव्हॅल्युएट द मोलार मास ऑफ सोल्यूट इफ KB फॉर इथिल ॲसिटेट इज, KB सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. फक्त आता तुम्हाला मोलार मास या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथे तुम्ही W2 लिहून घेतला, W1 लिहून घेतला, डेल TB इज इक्वल टू TB मायनस TB नॉट. सो ते मायनस केलेलं डेल TBची व्हॅल्यू पण काढून घेतली, दोघांमधला डिफरन्स 7.21 केल्विन. आणि आता सगळ्या मिळालेल्या व्हॅल्यू जर या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या तर 128 ग्राम मोल पर इनवर्स हे तुम्हाला मोलार मास इथे मिळालं. आता सेकंड प्रॉब्लेम इथे तुम्हाला दिलेला आहे. 3.795 ग्राम ऑफ सल्फर इज रिझॉल्व्ड इन 100 ग्राम ऑफ कार्बन डायसल्फाइड. दिस सोल्युशन बॉइल्स ॲट 319.81 केल्विन. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सल्फर इन द सोल्युशन अँड द बॉइलिंग पॉईंट ऑफ द सॉल्वंट इज 319.45 केल्विन. गिव्हन तुम्हाला KB दिलेला आहे CS2 साठीचा 2.42 केल्विन किलोग्राम मोल इनवर्स अँड ॲटोमिक माससुद्धा दिलेला आहे सल्फरचं प्रोव्हाइड केलेलं आहे 32. आता ॲटोमिक मास देण्यामागचं कारण काय, तुम्हाला इथे ते कॅल्क्युलेशनमध्ये लागणार असेल म्हणून त्यांनी ते तिथे दिलेलं आहे, नाहीतर तसं काही ॲटोमिक मासची गरज नसते. सो M2 इज इक्वल टू तुम्ही जर कॅल्क्युलेट करून घ्यायचा असेल तुमचा फॉर्म्युला तो आधी मोलार मासचा लिहून घेतला. W1 इज इक्वल टू 100 ग्राम, W2 इज इक्वल टू 3.795 ग्राम प्रोव्हाइडेड आहे ते लिहून घेतलं आपण. डेल TB आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. TB नॉट आणि TBचं टेम्परेचर दिलेलं आहे, दोघांमधला डिफरन्स तुम्ही काढून घ्यायचा आहे. आणि K इथे तुम्हाला 0.36 केल्विन एवढा तुमचा दोघांचा डिफरन्स आलेला आहे. आता M2साठी तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहेत आणि आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळतं. आता ॲटोमिक मासचं काय काम आहे इथे हे जर बघायचं असेल तर देअरफॉर नंबर ऑफ ॲटम्स इन मॉलिक्युल ऑफ सल्फर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲटोमिक मास तुम्हाला इथे गिव्हन आहे, त्यावरून तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन द सोल्युशन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यावरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स आणि याचा संबंध हे करून तुम्हाला ते पुढे कॅल्क्युलेट करायचं आहे. एवढंच आपल्याला इथे बघायचं होतं की M2 कसं कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. इथे हा तुमचा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन हा टॉपिक संपला. आता तुमचं आजच्या व्हिडिओचं होमवर्क नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओचं होमवर्क आजच्या आहे क्वेश्चन नंबर 1 डिफाईन बॉइलिंग पॉईंट, क्वेश्चन नंबर 2 डिफाईन बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, क्वेश्चन नंबर 3 डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. हे तुमचे मेन क्वेश्चन. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 2.6 आणि 2.7 हे तुम्हाला अगोदर समजून घ्यायचे आहेत, न्यूमेरिकल्स दोन्ही, आणि ते सॉल्व जरी असले तरी ते पुन्हा सॉल्व करून बघायचे आहेत. हे 5 क्वेश्चन तुम्हाला आजच्या व्हिडिओचे होमवर्क आहे.